निघाले आपण आता रानामध्ये म्हैस घेऊन थोडीशी जरा हिंडवून आणून मग जरा गाभण आहे म्हैस थोडीशी हिंडवून घेऊन आल्यानंतर जरा वैरण वगैरे कमी लागते त्यामुळे थोडंसं हे रानात घेऊन यात चालून अशी आहे ही म्हैस. आपल्या चारायची म्हैस. ये खाली चल या इकडं. असं आता या ठिकाणी आपण आला म्हैस घेऊन आलेलो आहे आणि वातावरण आपल्याकडचं असं ऊन पडलंय आणि पाऊस थोडाफार कमी प्रमाणात पडतोय. हे असं ढग येते त्या अशा पद्धतीनं हे सगळं ढगाळ वातावरण आहे आणि अशी ही म्हस देखील आपण आता त्या ठिकाणचं काय मोरावर लागते त्या आवाज येते मोरांचा आणि आता ही म्हस इकडं चांगलं चराय आहे त्यामुळं थोडंफार चारून याचं आणि ही इकडं फुले सूर्यफुलं कारळ्या म्हणते त्याला ते आपल्याकडे आता मस्त असं सौंदर्य दिसतंय बाळाचं मस्तपैकी अशा पद्धतीने फुलं आलेले आहेत. ताटवा फुलांचा दिसतोय. वेल्या झाडावरनं वगैरे चढले त्या किती असं सुंदर असे दृश्य हे दिसतंय. व्याल चढलेले असे हा डोंगर परिसराचा इकडे त्या ठिकाणी ही आळूची पानं केवढीच्या केवढी मोठी आलेली आहेत. शाळेमध्ये असायचं त्यावेळी असे रानामध्ये या ठिकाणी म्हैस घेऊन चालायला याच होत्या. आमच्याकडे 2-3 म्हैशी होत्या त्यामुळं असंच कंटाळा येत होते. पण आता मुंबईला असल्या कारणामुळं असं कधी रानामध्ये आलो आपण तर सुंदर वाटतंच मग मस्तपैकी. या ठिकाणी इकडं चौथ्या खायला भरपूर आहे रानात आता त्या म्हैस पण असं याचं तेल जातं आहे. अजून थोड्या दिवसानंतर ही फुलं जोडून ह्याला बिया तयार होतात आणि त्याचं तेल होतं. अशा पद्धतीने ही फुलझाड आहे. या ठिकाणी म्हैसीला भरपूर चराई आहे. अशा पद्धतीने चराई आहे. खात्या म्हैस गबागप चिकार असं चरायला आहे म्हशीसाठी. हे बघा अशा पद्धतीने चालण्यासाठी आहे. हे सोयाबीनचे पीक आहे आणि सोयाबीनला चांगल्या पद्धतीने शेंगा आलेल्या आहेत. अशा पद्धतीने ह्या शेंगा आहेत आणि थोड्या दिवसात आता हे काढा येईल
दसऱ्याच्या पेरमध्ये. आणि ह्या रानामध्ये भरपूर अशी कोरडूची झाडं आलेली आहेत. आता हे झडलं म्हणजे पुन्हा आणि पुढल्या वर्षी कोरडू येईल. आणि अशा ठिकाणी हा संपूर्ण हा निसर्ग आपल्याला पाहण्यास मिळतोय. आणि एक खाली वाट गेलेली आहे अशी, आणि तिकडे खाली पण एक घर आहे. आणि हा डोंगर दरी असा परिसर, पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या रांगा आपल्याला दिसत आहेत. आणि अशा पद्धतीने हा सगळा निसर्ग आहे. आणि अशी घरं वगैरे निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला पाहण्यास मिळतात. आणि वरच्या दिशेला देखील हे आमची वाड्या वसलेली आहे. आणि हा रस्ता तिकडे गेलेला आहे. अशा पद्धतीने हा निसर्ग परिसर पाहण्यास भेटतोय. आणि अतिशय सुंदर असे दृश्य हे आता सध्या आहे. आणि भरपूर असा चालू वर्षी पाऊस पडलेला आहे, त्यामुळं असा निसर्ग सौंदर्य आपणास पाहायस भेटतंय. असं ढगाळ वातावरण आणि चांगल्या पद्धतीने भातं वगैरे पिकं पाणी चांगले आलेले आहेत. आणि अशा पद्धतीने सगळा हा निसर्ग पाहून मन अगदी आनंदित होऊन जाते. काही गोष्टीच्या मर्यादा असतात पैशा पाण्याच्या, त्यामुळं आपणाला शहरासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन थोडीशी मेहनत करावी लागते. तसं म्हटलं तर गावाला पण जर मेहनत करणारा व्यक्ती असेल तर हा पण काही गोष्टी जोडधंदा केला, शेळी म्हणा, म्हैस म्हणा, आणि थोडीफार आपली शेती असेल तर गावाला देखील मनुष्य आपला उदरनिर्वाह करून 2 पैसे वाचवू शकतो. पण भरपूर कष्ट असं गावाला करावं लागतं. अशा पद्धतीने ही म्हैस आपल्याजवळ आलेली आहे. आणि अशी चवद आहे म्हस. हे बघा, अशा पद्धतीने हे दृश्य असे. वातावरण सगळं असं आहे. मोर वाजल्याचा वगैरे आवाज आपल्याला येत असेल. आणि एक असे म्हैस देखील आपले चरते की पहा असं. आणि गणपतीचा आज खरं म्हणजे दुसरा दिवस आहे. काल गणपती बसले, परंतु काही आणि हे आपला चालू वर्षीचा जो सण आहे, काय दुःखद घटनामुळे आम्ही कॅन्सल केला सर्व गावकऱ्यांनी. आणि पुढल्या वर्षी आपण हा सण साजरा करू असं ठरवलं. तरी त्यामुळं मी गावी आल्यामुळं सगळं आपलं थोडंसं रानामध्ये बसून अशी म्हैस घेऊन आलो आहे. आणि थोडंसं परिसर आहे. हे पहा, त्या पद्धतीने हा ऊन ढग असं ही अशी सगळीकडे बघा. त्याचं भात तर सध्या आता अशी आलेले आहेत. आणि अशा पद्धतीने भात आता काय म्हणतात, त्याला पोटऱ्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे आता त्याला दाणं यायला लागलं, भरा यायला लागलं भात. अशा पद्धतीने सगळं पीक आता भाताचं लय. आणि ही भात वाढले. हे बघा आता हे भात किती प्रमाणात लय. इथं जाऊन उभं राहिलं तर ते डोक्या इतकं असं आपण बुडल त्यामध्ये, इतकं वाढलं. अशा पद्धतीने हीच भात
आहे. आत्ताच ते पोटरामध्ये यायला लागले आणि गणेश चतुर्थीपासून अशी भात हायब्रीड हे पोटरामध्ये यायला लागतं अशा पद्धतीने. आणि अजून थोडासा प्रमाणात पावसाची आवश्यकता त्या भातांना आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे भात आलेलं आहे. अशा पद्धतीने सगळे भात आहे. आणि भुईमुगाचं पीक असं तुम्ही हे पाहू शकताय. अशा पद्धतीनं हे भुईमुग या ठिकाणी आलेला आहे. असा हा भुईमुग देखील आलेला आहे. अशा पद्धतीनं हा भुईमुग आहे. हे पहा, हा भुईमुग आहे आणि आपण या भुईमुगाच्या वावरामध्ये आहे. डुकरं या भुईमुग पिकाचे नासधूस करतात, त्यामुळं हे पहा असा हा भुईमुग आपल्या पाठीमागं सगळीकडे आहे. या भुईमुगाचं शेत सुंदर असा मोर वळत आहे आपल्या या निसर्गाच्या सानिध्यात. आणि अशा पद्धतीने हे सगळं निसर्ग सौंदर्य आपल्याला पाहण्यास मिळत आहे. छान असं हे सौंदर्य अशा पद्धतीनं पहा दिसत आहे. आल्या चल, आल्या ही मस्त वावरात येते चरायला माझ्या मागणं जिथे. अशा पद्धतीवर आपला हा डोंगराचा परिसर दिसत आहे. डोंगर इकडे अशा पद्धतीने हा डोंगर, या ठिकाणी म्हैसीला भरपूर चराई आहे. अशा पद्धतीने चराई आहे. खात्यामुळेच गबागप चिकार असं चरायला आहे म्हशीसाठी. हे बघा अशा पद्धती झाडावरती अशी पक्ष्यांची कोठे आहेत. सुंदर अशी अरे कोप्यामधी कोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला, झोका झाडाले टांगला. आता अचानक असं हे ढगाळ वातावरण झालं. हे असं जिकडे तिकडं असं वातावरण पसरलेलं आहे. असं हे वातावरण तयार झालेलं आहे. असा हा रस्ता गावात वाडीतला आहे. पण पाऊस यायला लागला. हो काय आता घरी चहा बी पिऊन तुमचं पण दुकानाचं टाइम नाही का. मागं कोण आहे? ताती आहे इथं काय? 2 3 चला चल चल आता चल, बाद झालं. पाऊस आलाच. दायावर असा हा गोठा म्हशीचा. हो हा त्याची घरी सजी मसरा असं रांगून आलीत. असं हे वातावरण संध्याकाळचं गावचं. ए काय करते मारा मारे. असे रानातनं थोडीशी
गाडीवर कणस वगैरे काढले बांधून आणि आता पिशवी भरून कणस काढलेत मुंबईण्यासाठी. ह्या पिशवीमध्ये सगळे कणस एवढे घेतलेत. अशा पद्धतीनं वज बांधले गाडीवर त्याला. काही घरं आपली गावाची या ठिकाणी आहेत. अशा पद्धतीने आत्ताच म्हैस घेऊन आलो रानातनं. आता चहा बी पिऊया आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता थांबूया जरा.